नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं, सिद्धिराज काका आणि काकू म्हणजेच लक्ष्मी आणि श्रीनिवास डेटवर गेलेले असतात आणि त्यांचं जेवण वगैरे सगळं उरकून झालेलं असतं. आता पुढं जेवण झाल्यानंतर सिद्धू सगळ्यांसाठी श्रीखंड ऑर्डर करतो, पण काका म्हणतो, अरे सिद्धू नको, आता बस खूप झालं, आता पोटात थोडीही जागा बाकी नाही आहे, पोट अगदी तुडुंब भरले. सिद्धू म्हणतो, बस काय काका, सगळ्या गोष्टीचा शेवट गोड व्हायला हवा ना, म्हणून हे सगळं गोड खावं लागतं आणि एवढं तर तुम्हाला खावंच लागेल. सिद्धूच्या आग्रहास्तव श्रीनिवास आणि लक्ष्मी श्रीखंड खातात आणि पुढे गप्पा मारायला सुरुवात करतात. लक्ष्मी म्हणते, या सगळ्या मागचा हेतू अजून आम्हाला कळलेला नाही आहे. सिद्धू म्हणतो, हो काकू, मला तुमच्याशी खूप बोलायचं आहे. खरं तर मला तुम्हाला लग्नात ज्याप्रमाणे नवरा बायकोला सप्तपदी होताना 7 वचनं देतो, अगदी सिद्धू म्हणतो, काका काकू, मला खरं तर तुम्हाला काही बोलायचं आहे. बोलायचं म्हणजे तुम्हाला वचन द्यायचं आहे की मी भावना मॅडमची कशा प्रकारे काळजी घेईन हे तुम्हाला 7 वचनातून सांगणार आहे. असं बोलून सिद्धू त्या काका आणि काकूच्या मागे गोल फेऱ्या मारत एक एक वचन देत असतो, अगदी सप्तपदीप्रमाणे. सिद्धू वचन देत असताना म्हणत असतो, मी भावना मॅडमची प्रत्यक्ष काळजी घेईल, त्यांना कधीही कुठल्याही गोष्टीचा त्रास होऊ देणार नाही. पुढे सिद्धू म्हणतो, भावना मॅडमवर मी कसलीही बळजबरी करणार नाही, त्यांचा अपमान होईल असं कधीही वागणार नाही. सिद्धू म्हणतो, मला माहिती आहे काका काकू, तुम्ही भावना मॅडमला अगदी लाडात आणि प्रेमात वाढवलेले आहे. मला अगदीच तशी बराबरी करता येणार नाही, पण हो, मी माझ्या परीनं पूर्ण प्रयत्न करेल भावना मॅडमला सुखात ठेवण्याचा. तुम्हाला काळजीही वाटत असेल की माझ्या घरी भावना मॅडमला ज्याप्रमाणे वागणूक भेटलेली आहे, जसा अपमान झालेला आहे, पण आता सून म्हणून ती तिथं गेल्यानंतर तिचं काय होईल तर तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. मी माझ्या घरच्यांना सगळ्यांना सरळ करेल आणि कोणीही भावना मॅडमचा अपमान करणार नाही याची मी प्रत्यक्ष काळजी घेईल. पुढे सिद्धू म्हणत असतो, सिद्धू म्हणतो, भावना मॅडम जोपर्यंत माझ्यावर स्वतःहून प्रेम करणार नाहीत किंवा आमच्या नात्याला मान्यता देणार नाही, तोपर्यंत नवरा म्हणून मी त्यांच्यावर कुठलाही हक्क गाजवणार नाही. माझ्यासाठी भावना मॅडमने अजिबात बदलण्याची गरज नाही. त्यांनी त्यांचे मत, स्वातंत्र्य अगदी आहेत तसंच टिकून ठेवावं अशी माझी इच्छा आहे. आणि अशा प्रकारे सगळे वचनं सिद्धू काका आणि काकूला म्हणजेच लक्ष्मी आणि श्रीनिवासला देत असतो. इकडे वीणा आणि अर्चना काम करत असतात. तेव्हा आरती म्हणते, बघा ना ताई, लग्न म्हणजे किती गडबड असायला पाहिजे ना, फुलांच्या माळा असायला पाहिजे, लाईटिंग असायला पाहिजे, पण आपल्या घरात बघा ना, सगळ्यांची जिकडे तिकडे तोंड पडलेली आहेत, काहीच लग्नाचं वातावरण म्हणून नाही. पण वीणा म्हणते, हो ग, अगदी बरोबर बोललीस, पण करणार काय, आता सिच्युएशनच तशी आहे. पण आरती म्हणते, ताई, आपण काहीतरी केलं तर चालेल का? वीणा म्हणते, म्हणजे काय ग? आरती म्हणते, आपण घरच्या घरी काहीतरी कार्यक्रम करूयात. म्हणजेच वीणा म्हणते, म्हणजे काय करूयात? तर आरती म्हणते, आपण ना मेहंदीचा कार्यक्रम करूयात, आपल्या घरातच होईल, लग्नाची विधीही पूर्ण होईल आणि आपल्या सगळ्यांना मज्जाही करता येईल. वीणा म्हणते, अगदी बरोबर. आरती म्हणते, मी फटाफट जाऊन कोण घेऊन येते, तोपर्यंत तुम्ही घरची तयारी करता. वीणा म्हणते, इकडे सिद्धूचे सगळे वचनं देऊन झालेले असतात. तितक्यात आनंदीने हट्ट केल्यामुळे भावना आनंदीला बाहेर घेऊन आलेली असते आईस्क्रीम खाण्यासाठी म्हणून, आणि ती नेमकं त्याच हॉटेलमध्ये पोहोचते जिथे सगळेजण डेटवर गेलेले असतात. आनंदी बाबा आणि आईला बघते आणि त्यांच्याकडे धावत जाते आणि म्हणते, वा, तुम्ही मस्त खाताय ना, छान छान खाताय आणि आम्हाला घरी ठेवलं. सगळे मजा करत असतात, पण आनंदी म्हणते, आजोबा, आता मला ना माझ्या फेवरेट आईस्क्रीम खायची आहे आणि तुम्हाला ना ती मला द्यावी लागेल. पण इथे तर माझी फेवरेट आईस्क्रीम भेटतच नाही. आपण एक काम करूया, पुढंच माझ्या फेवरेट आईस्क्रीमचं पार्लर आहे, आपण तिथं जाऊन खाऊया. श्रीनिवास म्हणतो, ठीक आहे. आनंदी म्हणते, पण मला आजीही सोबत लागेल ना. असं म्हणून तिघे आनंदी सिद्धूसोबत थांबू शकत नाही, ती सुद्धा बाहेर जाते. भावनाला सिद्धूसोबत बसायला थोडासा संकोच वाटत असतो, ती नको म्हणत असते, पण काका तिला आग्रह करतात. म्हणतात, भावना, माझ्या सांगण्यानुसार तरी तू सिद्धूराजसोबत बस, आम्ही आत्ता जाऊन आनंदीला तिची फेवरेट आईस्क्रीम घेऊन देतो, तोपर्यंत तुम्ही गप्पा मारा. असे म्हणून आनंदी, काका आणि काकू तिथून निघून जातात. भावना सिद्धूसोबत बसायला संकोच करत असते, पण सिद्धू त्यांना कम्फर्टेबल करतो आणि म्हणतो, मॅडम बसा, किंवा फक्त बसायचंच आहे की.
भावना बसते आणि त्याच्याकडे बघत असते. भावना म्हणते, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे मॅडम. सिद्धू म्हणतो, हां बोला की मॅडम, मी कधीही ऐकायला तयार आहे. त्यावर भावना म्हणते, फक्त समाजासाठीच का होईना, पण तुम्हाला जर असं वाटत असेल की माझं तुमच्याशी लग्न व्हावं तर तुम्हाला माझ्या सगळ्या अटी मान्य कराव्या लागतील. सिद्धू म्हणतो, मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत मॅडम. भावना म्हणते, हे काय, मी तर अजून सांगितलंच नाही की. सिद्धूराज म्हणतो, तुम्ही सांगा किंवा न सांगा मॅडम, मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत. भावना म्हणते, तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल सिद्धिराज. सिद्धिराज म्हणतो, हां बोला मॅडम. भावना पहिली अट सांगते, ती म्हणजे ती कधीही आनंदीला अंतर देणार नाही. दुसरी अट म्हणजे स्वतः ती आनंदीचा सगळा खर्च उचलेल, म्हणजेच लग्नानंतरही ती आनंदीसाठी का होईना पण जॉब करेल. आणि तिसरी म्हणजे ती तिचे स्वातंत्र्य, मत आणि विचार कुणासाठीही सिद्धिराज म्हणतो, बस का मॅडम, एवढंच होत्यावर तुमच्या अटी? हे तर मी सहज मान्य करू शकतो मॅडम, पण तुम्हालाही माझी एक अट मान्य करावी लागेल. भावना म्हणते, तुमची आणि अट? ठीक आहे, सांगा काय. सिद्धू म्हणतो, भावना मॅडम, तुम्ही जेव्हा बघा तेव्हा नाराज असत राहता. तुम्हाला सतत हसावं लागेल, म्हणजेच जेव्हा मी म्हणेल तेव्हा तुम्हाला हसावं लागेल. भावना म्हणते, हे काय विचित्र, जगाच्या वेगळीच अट आहे तुमची. सिद्धिराज म्हणतो, हो, आपलं सगळं जगावेगळं आहे. सांगा, तुम्हाला अट मान्य आहे की नाही? भावना म्हणते, ठीक आहे, मान्य आहे, पण तुम्ही मला असं कधीही चार चौकात हसायला सांगसाल तर मग मी हसायचं का, वेडी दिसायचं का? सिद्धिराज म्हणतो, नाही हो मॅडम, तसं नाही, मी तुम्हाला हसण्याआधी एक हिंट देत जाईल, गाणं म्हणत जाईल. भावना म्हणते, गाणं नको नको, विचित्रच वाटेल ते. मग सिद्धिराज म्हणतो, बरं ठीक आहे, मी तुम्हाला असं टिंग टॉंग स्माईल असा इशारा करत जाईल आणि तेव्हा तुम्ही हसायचं. हे ऐकून भावना मात्र खरंच हसायला लागते आणि सिद्धिराज तिच्याकडं फक्त प्रेमानं बघत राहतो आणि वेगळ्याच दुनियेत हरवून जातो. अशा प्रकारे सिद्धीच्या अटीही सांगणं होतात, सिद्धिराजच्या अटीही सांगणं होतात आणि भावनाच्या देखील अटी मान्य केल्या जातात. आता घरी जायला सगळे निघालेले असतात, म्हणजे सिद्धिराज आणि भावना घरी जायला निघाली असतात. तर गाडीत असताना सिद्धिराज भावनासोबत वेगळ्याच स्वप्नाच्या दुनियेत रमलेला असतो. तो बघत असतो की भावना तिच्या डोक्यावरती खांदा टेकून झोपलेला आहे. मस्त लॉंग ड्राईव्ह होतात एकाच प्याल्यामधून. भावना म्हणते, गाणं नको नको, विचित्रच वाटेल ते. मग सिद्धिराज म्हणतो, बरं ठीक आहे, मी तुम्हाला असं टिंग टॉंग स्माईल असा इशारा करत जाईल आणि तेव्हा तुम्ही हसायचं. हे ऐकून भावना मात्र खरंच हसायला लागते आणि सिद्धिराज तिच्याकडं फक्त प्रेमानं बघत राहतो आणि वेगळ्याच दुनियेत हरवून जातो. अशा प्रकारे सिद्धीच्या अटीही सांगणं होतात, सिद्धिराजच्या अटीही सांगणं होतात आणि भावनाच्या देखील अटी मान्य केल्या जातात. आता घरी जायला सगळे निघालेले असतात, म्हणजे सिद्धिराज आणि भावना घरी जायला निघाली असतात. तर गाडीत असताना सिद्धिराज भावनासोबत वेगळ्याच स्वप्नाच्या दुनियेत रमलेला असतो. तो बघत असतो की भावना तिच्या डोक्यावरती खांदा टेकून झोपलेला आहे. मस्त लॉंग ड्राईव्ह होतात एकाच प्याल्यामधून. अशा प्रकारे आजच्या भागाचा शेवट होतो. म्हणजेच लग्नालाही सगळेजण परवानगी देतात. सिद्धिराजचे 7 वचनही काका काकूंना सांगून होतात. शिवाय भावनाच्या ज्या काही अटी आहेत त्यासुद्धा सिद्धिराज मान्य करतो आणि मस्त मस्त स्वप्नाच्या दुनियेत असं वाहून जात जात ते घरी निघालेले असतात. तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याच्या भागासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.